कोल्हापुरातील उच्च न्यायालय सर्किट बेंचच्या मंजुरीचा ऐतिहासिक निर्णय होताच संपूर्ण जिल्ह्यातून समाधानाची भावना व्यक्त होत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून न्यायप्रणालीत सुलभता यावी हा कोल्हापूरकरांचा आग्रह अखेर फळाला आलाय। आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात अनेक महिला वकिलांनी आपल्या भावना व्यक्त करत हा निर्णय केवळ न्यायव्यवस्थेचा विस्तार नव्हे तर कोल्हापूरच्या न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या जनतेच्या विश्वासाची जपणूक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। पाहूया त्या काय म्हणाल्या। स्मिता रमेश शिंदे, महिला प्रतिनिधी कौटुंबिक न्यायालय। आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचा सुवर्ण क्षण आहे। न्याय आपल्या दारी ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरलेली आहे। यासाठी मी पहिल्यांदा आपले सरन्यायाधीश गवई साहेब यांचे खूप आभार मानते। तसेच सर्व ज्यांनी कष्ट केलेले आहेत, सिनियर ज्युनियर सर्व ॲडव्होकेटचे मी आभार मानते। आणि यामुळे पक्षकारांचे इकडून मुंबईला जाऊन पक्षकारांचे जे हाल होत होते ते हाल वाचणार आहेत आणि ही न्याय आपल्या दारी ही संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे रुजू होणार आहे। नमस्ते, मी ॲडव्होकेट वारणा सोनवणे। मला प्रथम आभार मानायचे आहेत ते गवई साहेबांचे आभार मानायचे आहेत की कोल्हापुरात खंडपीठ जर बोलायचं झालं तर 42 वर्षाचा हा लढा आहे आणि त्या 42 वर्षाला आता यशाला गवसानच घातलेली आहे। आणि जे नागरिकांचे वगैरे ते हाल होत होते तर नागरिकांचे त्या पद्धतीचे हाल होऊ नये। पुन्हा आम्हाला अपिलाच्या कामात वगैरे वकिलांना 2-2 दिवस प्री लिटिगेशन असेल किंवा अपील वगैरे ते घेऊन गेले तर तिथं लॉजिंगचा प्रश्न असायचा किंवा तिथं भाड्याच्या तत्त्वावर जर राहायचं हे असायचं तर त्यावेळेला पक्षकारांना फी किती सांगायची ह्याच्यामध्ये आम्ही जरा टेन्शनमध्ये होतो। आणि जाण्या येण्याचा खर्च जर बघायला गेला आणि जर रूम भाडं बघायला गेलं तर फी हे गौणच आहे। तर पक्षकारांना न्याय कधी मिळणार, त्याच्यामुळं तळागाळातल्या लोकांचा तर विजय आहे आणि शिवाय वकिलांचा सुद्धा आहे। आणि ह्याच्यासाठी सिनियर ज्युनियर सगळ्यांनीच म्हणजे आम्ही पण थोडासा मी माझी सदस्य आहे बॉडीमध्ये होते, गिरीश खडके बॉडीमध्ये होते त्यावेळेला प्रत्येक वेळेला सगळ्या म्हणजे पुरुषांच्या मध्ये आपण कसं पुढं जायचं आणि काम कशा पद्धतीनं करायचं तर त्या पद्धतीनं सुद्धा काम केलेलं आहे। आणि खरोखर घाडगे साहेबांचे पण आभार, कारण घाडगे साहेबांनी, संग्राम देसाई साहेबांनी आणि हे गवई साहेबांचे मेन म्हणजे गवई साहेबांचे काही उदे आणि पुण्यामध्ये हे ज्या मीटिंग्स वगैरे झाल्या तर त्याच्या अनुसरून सुद्धा की कोल्हापूरमध्ये हे खंडपीठ मिळालं आणि CPRच्या समोर ते खंडपीठ आहे हे मेन म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे। मी ॲडव्होकेट मनीषा सुतार, फॅमिलीची मी मेंबर आहे आणि प्लस जिल्हा न्यायाधीश। मला आज असं सांगायचं की जो आनंद वकील लोकांतून व्यक्त होतोय, खूप अभिनंदन गवई साहेबांना। त्याबरोबर जे लोकांचे जर प्रश्न सगळे सुटणारच आहेत, त्याबरोबर जे गोरगरीब होते, जो झालेला त्यांच्याविरुद्ध निकाल होता, त्यांच्याविरुद्ध झालेला जो अन्याय होता ते हायकोर्टला जाऊन मुंबईमध्ये तो प्रश्न सोडवणं हे त्यांना खूप अडचणीचं होतं। मात्र आता इथं अगदी जवळच नजीकच त्यांचे हायकोर्ट आल्यामुळे त्यांना कमी पैशामध्ये आणि इझी अगदी कमी वेळेत त्यांना न्याय मिळणार आहे। त्यामुळे मी गवई साहेबांचे आणि सर्वांचे अभिनंदन करतो। मी ॲडव्होकेट वैशाली देशमुख। प्रथमतः कोल्हापूरमध्ये जे सर्किट बेंच आले त्यासाठी मी माननीय गवई साहेबांचा अतिशय मनापासून आभार मानते। अगदी तळागाळातल्या लोकांना कसा न्याय मिळेल आणि त्यांचे आत्तापर्यंत ज्या पैशाच्या म्हणा किंवा वेळेअभावी ते मुंबईपर्यंत जाऊ शकत नव्हते। एखादा जरी निकाल उलटा गेला तर जाऊ दे, आता तिथे कुठे जाणार, इथेच करूया, जाऊ दे, हे जे सोडून देत होते आता त्याला पुढे चालना मिळेल आणि लोकांना त्यातून जास्तीत जास्त न्याय मिळण्यास प्रेरणा मिळेल। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।